तर नमस्कार मंडळी. आम्ही ते स्वप्नील जोशीचा व्हिडिओ बघितलेलो की काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं, अरे वारे बीच कसलं भारी आहे. त्याचा व्हिडिओ बघून येऊया म्हटलं इथं, त्याच्या आईला पाय ठेवायला जागा नाही इथं, एवढी मोठी गर्दी आहे इथे. किती बघितला तरी नुसता गाड्या लागल्यात, लाईनीची लाईन लागल्यात. किती शांत आहे, कोण नसतंय, किती भारी बीच आहे म्हणून आम्ही ऐकलो, व्हिडिओ रील बघून आलो आणि आम्हाला इथं गंडलोय बघा येऊन इथं. हे असा आमचा शॉट झालाय सगळा. आता आलोय आरे वारे बीचला. भयंकर गर्दी आहे, खतरनाक गर्दी आहे. विठ्ठल आलाय, विनोद आलाय, मागं कोण आहे, हरीश आहे, सूरज आहे, बाकीची गँग यायला लागल्या. इथनं मधलं एक बारका बोळ आहे, त्या बोळातनं जायचं. दाखवतो तुम्हाला रस्ता बघा. यावर भयानक गर्दी आहे, पार्किंग नाही आहे. हे आहे आरे वारे बीच आणि ह्या मधल्या बोळातनं आपण जायचं आहे. कुठं आहे, पुढं नाही वाटतं, बोळ बंद आहे, पुढनं जायचं. चला, तुम्ही बघू शकता इथं सगळ्या पुरींचे कपडे बघा, सगळे शॉर्ट घातल्यात. तर पुरींनी पण शॉर्ट घातल्यात सगळ्यांनी. इथं बघू शकताय सगळे बीचला आलोय, सगळे शॉर्ट घातल्यात. आणि इथे मी आता आलोय आणि आमचा मित्र आहे विनोद, हे बघा तुम्ही विचार घातलाय, शॉर्ट घातल्यात सगळं. आणि हो बघा कसा आलाय. तसं बघितलं गेला तर आरे वारे बीच हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तर हा बीच गणपतीपुळेपासून एक 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे तुम्ही मुंबई गोवा हायवेवरनं जात असला तर घाटातनं खाली जे पूर्ण निळा समुद्र दिसतो ना, तो म्हणजे आरे वारे बीच आहे बघा. आणि ह्यानंतर ह्यो दिसतोय आरे वारे बीच आहे. आणि ह्यो इजार पॅन्ट घातलाय, काय उपयोग आहे जाईल. ब्युटिफुल आरे वारे बीच. आणि थोड्याच वेळात सनसेट होईल. तिकडं झाला, तिकडं थांबा की रे, कुठं चाललाय. अण्णा मोठं कार केलं गंमत. चल, फिरू नको गंमत मध्ये, चल व्हिडिओ बघ आता हमत मध्ये. हा कुंटावर बसू, मोठे घर गेले गंमत मध्ये. चल, काय म्हणता हरीश भाऊ, हा कसं वाटतं येऊन अरे वारेला? वारं लागलं की नाही अरेचं? लागलं होय, मग झालं की वार लागलं नाही. हा काय, बोल बोल बोल, तोंडात नाही बोल. एक साईडची सापडली घरात नाही, सध्या आणला नाही, दुसऱ्याचे घालून. 23 जानेवारी 26 जानेवारी भरपूर गर्दी झाल्या. आम्हाला जायचं होतं सनसेट बघायला गणेश गुळेला, पण आलो आहेत आरे वारेला. बघू शकताय तुम्ही, सूर्य आता हळूहळू खाली आलो आहे, इथंपर्यंत आला. थोड्याच वेळात सनसेट होईल, मस्तपैकी नजारा आहे. आता या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं शांत वातावरण. आता आम्ही आलोय अशा ठिकाणी शांत वातावरण म्हणून तर मरणाची गर्दी इथे. गाडी पण लावायला जागा नाही, रस्ता गाडीनं भरलाय. एवढे ढीक मेंढरं भरले आणि माणसं भरल्यात. स्वच्छ निळसर पाणी आहे, पांढरी शुभ्र वाळू आहे. कमी गर्दी असते म्हणतात, गर्दीच नाही. आईला पूर्ण येऊन गंडलो इथं. आता तुम्हाला इथं यायचं असेल तर मुंबईवरून येणार असाल तर 350 किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला गाडीनं आला तर 7 ते 8 तास लागतात. किंवा रेल्वे स्टेशन यायचं म्हटलं तर जवळ रत्नागिरी आहे, तिथनं तुम्ही रिक्षाने येऊ शकताय, बसने येऊ शकताय, एसटीने येऊ शकताय. सगळ्यात भारी यायचं म्हटलं तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात यायचं, कारण सनसेट पण भारी बघायला मिळतो आणि पूर्ण ऊन कमी असल्यामुळे जरा मजा येते बघायला. आणि इथं बाकीचे स्पोर्ट्स पण आहेत, स्पोर्ट्स गेम आहेत, लाईफ गार्ड आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत, म्हणजे एवढं जास्त नाही आहे. ही आपल्या महाराष्ट्राची शेतकऱ्याची संस्कृती. आजकाल आपल्याला दुर्दैव बघायला मिळते की शेतीमध्ये बैल लोक घेण्यात झाल्यात, लोक ट्रॅक्टर घ्यायला लागल्यात, कारण लोकांना बैल परवडणार म्हणून. पण आपण बघितलं तर ह्या शेतकऱ्यानं बैलाचा वापर छानसा केला आहे. तो म्हणजे आरे वारे बीचच्या साईडला हा तुम्हाला सनसेट दिसतो. इथं सनसेट व्हायला लागला आहे, भरपूर पब्लिक आहे तिथं. आणि या पब्लिकच्या ठिकाणी आरे वाऱ्याच्या साईडला या बैलगाडीचा वापर करतोय. म्हणजे ज्या बैलगाडीला, ज्या बैलांमुळं शेतकऱ्याची शेती पिकत होती, शेतापुरती मर्यादित होती, ती बैलाची आता जोडी आपल्याला बीचच्या साईडला दिसते. आपण इथं बघितलं, बघू शकता तुम्ही हे करतोय. पण हे एक प्रकारे चांगलं पण म्हणता येईल की बाबा अजून ह्या शेतकऱ्यानं ह्यांची बैलजोडी टिकवली आहे. हा आपला परंपरा, इतिहास अजून टिकवला आहे. पण बाकीचं बघितलं एक दुर्दैव असं आहे
की लोक एवढे ट्रॅक्टर घ्यायला लागल्यात ना, त्यामुळं लोक बैल वापरणं झाल्यात. ही जी माणसं ह्या बैलगाडीत बसतात, आपण काय लहानपणापासून बैलासंग खेळत आलेलो आहे, बैलासंग बसून खेळत, बैलगाडी म्हणजे काय आपण स्वतः चालवलेले आहे. पण आजकाल जर आपण बघितलं तर आजकालच्या पिढीला बैल म्हणजे काय हे फक्त हे बीचवर किंवा संग्रहालयात आपल्याला दिसायला मिळते. त्यामुळं आपली शेतकरी परंपरा, आपला जुनी परंपरा जी आहे, बैल आहे, हे आहे, प्राणी आहे, ते संगोपन केलं पाहिजे. हे एक चांगलं पण वाटतंय की बाबा बैलाचा उपयोग इथं चांगल्या ठिकाणी व्हायला लागला आहे. पण दुर्दैवी आहे की शेतीसाठी न वापर करता इथं बीचमध्ये यायला लागल्यात. जी इंग्लिश मिडियमची मुलं आहेत खास करून, त्यांना फक्त एवढंच कळणार की बैल म्हणून होते आणि बैलगाडी म्हणजे येत आहे. त्यांना हे पण माहीत नाही की बाबा बैलाचा वापर शेतीसाठी केला जात होता का कशासाठी केला जात होता. आता आपण बैल पोळा साजरा करतोय, सण साजरा करतोय आपण शेतकऱ्यांसाठी. आता तसं काय राहिलं नाही. तसं बैलाचं बघा तुम्ही, बैलाचा वापर ठीक आहे. कुठं तर आपल्या परंपरा त्या टिकवायला पाहिजे आपण परंपरा. कारण बीचवर पहिला फक्त जे वाळवंटातला उंट येत होता, आता बैलगाडीत नाही येते बघा. तर बैलगाडीमध्ये आपण आलोय अरेवारे बीचला. आपल्याला चांगले कपल भेटलेला आहे. कपल म्हणता येईल, काका म्हणता येत नाही, काकाकडे बघून वाटत नाही काका म्हणून चांगलं सुंदर कपल आहे. तरी बघू शकता तुम्ही बैलगाडीचा आस्वाद घेत आहेत. आपण पण झालेलो आहे. अरे व्हेरी गुड. एक नंबर. थँक्यू. साला कर क्या रहा है आप? चला हा विनो बोल. फायनली आमचं पूर्ण बीच फिरून झालंय. एकदम खूप आनंद झाला आज. एकदम भारी वाटलं आणि सर्वजण आनंदी केल्यात. चालल्यात सगळेजण. आम्ही पण चाललोय आता. दोघं चालले शेवटी. सगळेजण पुढे गेल्यात. आणि ताकद संपल्या. पण भारी वाटलं बीचला येऊन, मस्त वाटलं. सगळेजण या झिपलाईन करायचं. आरेवाडे पासून जवळ कुठला बीच आहे जो? कासार का कारवा बीच कुठला? कांजीरभाट बीच आहे. तिथं तुम्ही गणपतीपुळे आल्यानंतर स्कुबा डायव्हिंग पण करू शकता. एक नंबर ॲक्टिव्हिटी आहे. तर 26 जानेवारीमुळे गर्दी भरपूर आहे, तरी पण एन्जॉय केला, भरपूर मजा आली, आवडलं. तर आता आम्ही चाललोय रूम हुडकायला स्टेसाठी, कारण एवढी भरपूर गर्दी आहे, रूम कुठे मिळेना. रत्नागिरीत जाऊन राहून आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. तोपर्यंत वाट बघा पुढचा ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका. एन्जॉय करा.